हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन व्रजन रंजन, यशोदानंदन व्रजन रंजन, यशोदानंदन व्रजन रंजन, यशोदानंदन व्रजन रंजन, यमुना तीरावन चारी, यमुना तीरावन चारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने, नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे। तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आज थोडं यूट्यूबवर काही प्रॉब्लेम चालू होता आणि त्याच्यामुळे आजचा क्लास आपण वेळेवर सुरू करू शकलो नाही। तर ठीक आहे, आता आपला प्रॉब्लेम ठीक झाला आहे, त्यामुळे आतापासून आपण जेवढा वेळ आपल्याला शक्य होईल तेवढं करता चर्चा करू। तर सर्व भक्तांचं फार विशेष धन्यवाद की आपण एवढे उत्साही आहात कथा श्रवण करण्यासाठी, कारण असा काही त्रास झाला, लेट होत आहे, तरी पण आपण सर्वजण जोडून कथा ऐकण्यामध्ये आनंद किंवा रुची घेत आहात। तर खरोखर याच्यामुळे खरंच आपल्याला भरपूर कृष्णांची भगवंतांची विशेष कृपा प्राप्त होईल, कारण भगवत कथा श्रवण करणं हेच वास्तविक मनुष्य जीवनाचं सर्वोच्च कार्य आहे। भगवत कथा भगवंतांचं नाव श्रवण करणं किंवा उच्चारण करणं, तर त्यानेच मनुष्य जीवनाचं सर्वोच्च कल्याण आहे। आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण त्यासाठी वेळ काढतात, तर त्याच्यामुळे खरंच भगवंत फार प्रसन्न होतील आणि आपल्या सर्वांना विशेष कृपा प्रदान करतील। तर आपण
2 दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी भागवतमधल्या 10व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या द्वारके लीलेवर चर्चा करत होतो. आणि त्याच्यामध्ये मग कृष्णांचे जे वेगवेगळे विवाह झालेले आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली होती. आणि मग आता कृष्ण रुक्मिणी मातेंच्या सोबत एकदा त्यांच्या महलामध्ये कशा पद्धतीने आचरण करतात किंवा त्यांच्यामध्ये काय प्रेमाचं आदान प्रदान होतं त्याचं वर्णन सुखदेव गोस्वामी एका अध्यायामध्ये करत आहेत. आपण चर्चा करत होतो की भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेंच्या महलामध्ये बसलेले होते आसनावर किंवा शयन जे कक्ष आहे त्या शयन कक्षामध्ये जे काही फार सुंदर असा मुलायम जे शयनाचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण बसलेले होते. आणि रुक्मिणी माता त्यांना काय करत होती, चामराने वारा घालत होती. आणि मग 2 दिवसापूर्वी आपण रुक्मिणींचा महल किती वैभवशाली आणि ऐश्वर्य संपन्न होता. आणि रुक्मिणी माता जी काही चामर हलवत आहेत ती पण जी चामर आहे तो पण किती ऐश्वर्यशाली सोन्याने आणि हिरे जवाहरातने मढवलेला होता, याच्यावर आपण चर्चा केली होती. आणि त्यावेळेला रुक्मिणीने फार सुंदर वस्त्र परिधान केलेली होती, सुंदर असे अलंकार परिधान केलेले होते, फार सुंदर असा शृंगार केलेला होता. आणि कृष्ण त्यावेळेला रुक्मिणीनं पाहून कृष्णांना रुक्मिणीची थोडी थट्टा मस्करी करण्याची इच्छा होती. आणि आपण सांगितलं होतं की कृष्णांना तसा विचार काय येतो, कारण रुक्मिणी माता ह्या फार मधुर स्वभावाच्या होत्या आणि शांत स्वभावाच्या होत्या. ते कधीही कृष्णांच्या वर कधी म्हणजे क्रोधित होणं किंवा त्यांच्या प्रती नाराज होणं असं कधी करत नव्हत्या. तर पूर्णतः कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी ती नेहमी काय करायच्या, आनंदाने सेवाभावाने कार्य करायच्या. पण जी सत्यभामा आहे त्या सत्यभामा काय करायच्या, त्या फार हट्टी होत्या किंवा मत्सरी असत होत्या. आणि रुक्मिणीबद्दल बऱ्याच वेळेला त्या मत्सरातून वेगळ्या कार्य करायच्या, बऱ्याच वेळेला त्या नाराज व्हायच्या. आणि कृष्ण त्यांना एक पत्नीच्या अधीन असणाऱ्या पतीप्रमाणे त्यांना समजावून किंवा मनवून घेण्याचा प्रयत्न करायचे सत्यभामाला. आणि कधी कधी सत्यभामाचे चरण पण पकडायचे कृष्ण. आता कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, पण ते साधारण कौटुंबिक व्यक्तीप्रमाणे कृष्ण सर्व जीवन जगत आहेत. आणि मग सत्यभामा प्रसन्न व्हायची. आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे जे पारिजात फुलाचा जो प्रसंग आहे की रुक्मिणी मातेला कृष्णाने पारिजात फुल दिलं होतं, त्यामुळे सत्यभामा फार तिच्या हृदयामध्ये ईर्ष्या निर्माण झाली की कृष्णाने मला का नाही दिले. आणि ती फार नाराज झाली होती. आणि त्यामुळे तिला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने काय केलं होतं, इंद्रलोकातून स्वर्गातून पारिजाताचं झाडच घेऊन आले होते आणि सत्यभामाला प्रदान केले होते. मग जसं सत्यभामा रुक्मिणीला फूल दिल्यानंतर मत्सराने क्रोधित झाली, तसं मग रुक्मिणी पण क्रोधित व्हायला पाहिजे होती की मला तुम्ही फूल दिला परंतु सत्यभामाला झाड किंवा वृक्ष दिला तर मला पण द्या, असं रुक्मिणी म्हणू शकली असती. पण तो रुक्मिणीचा स्वभाव फार सौम्य आणि समंजस्य होता. आणि त्यामुळे रुक्मिणी काही ईर्ष्या केली नाही, मत्सर केला नाही आणि ते शांत राहिल्या. मग कृष्णाची इच्छा होती की रुक्मिणीने पण कधी कधी क्रोध केला पाहिजे माझ्यावर, कधी कधी तिने पण नाराज झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण ते आनंद घेऊ इच्छित होते. कारण पुढे कृष्ण रुक्मिणीला म्हणतात की कौटुंबिक जीवनामध्ये हा पती पत्नींचा एक आनंदाचा भाग असतो. कोणता, की कधी कधी पती काय करतात, जाणून बुजून पत्नीला राग येण्यासाठी काही असे शब्द काही बोलतात त्यांना किंवा असं काही कार्य करतात जेणेकरून पत्नीला क्रोध यावा. आणि ते एक जाणून बुजून मुद्दाम करतात का, कारण पत्नीला राग येईल, तिला त्रास होईल आणि ती आपल्याला रागवेल आणि त्याच्यामध्ये पण पतींना आनंद मिळत असतो. आता वास्तविक जेव्हा वादविवाद होतो त्यावेळेला त्रास होत असतो, पण फार आनंदाने जीवन चालू आहे त्यावेळेला कधी कधी पतीला वाटतं की आपली पत्नी थोडी क्रोधित झाली तर त्या क्रोधामध्ये पण फार विशेष आनंद आपल्याला मिळेल. आणि त्या क्रोधाचं पण जे आदान प्रदान आहे ते पण पतीला अनुभवायचं असतं. आणि होतं पण कधी कधी आपल्या सर्वांना अनुभव असेल कौटुंबिक जीवनामध्ये. तर कृष्ण ते म्हणताय तिथं. आणि कृष्णानं तसा रुक्मिणीच्या सोबत अनुभव घ्यायचा होता आणि म्हणून ते रुक्मिणीला काही बोलू लागतात. आणि काय म्हणतात पहा, फार सुंदर आपण ऐकल्यानंतर कळेल की भगवान श्रीकृष्ण कशा पद्धतीने आपल्या गृहस्थ जीवनाचा आनंद घेत होते ते आपल्याला कळेल. तर ते रुक्मिणी मातेंना म्हणतात कृष्ण. आता कृष्ण बसलेले आहेत निवांत आणि रुक्मिणी माता त्यांना वारं घालत आहे. आणि कृष्ण त्यांना म्हणतात की हे राजकुमारी, मी थोडं वाचून दाखवेन मध्ये मध्ये कारण आपल्याला जे काही शब्दशः बोललेले आहेत ते जरा कळेल. हे राजकुमारी,
साक्षात लोकपालांसारखे शक्तिशाली असे अनेक राजे तुला प्राप्त करण्यास आतुर होते. ते सर्वजण अतुलनीय प्रभाव आणि संपत्ती आणि औदार्य आणि शारीरिक बळ या गुणांनी युक्त होते. तर कृष्ण आता त्यांच्या विवाहाचा प्रसंग स्मरण करतायत आणि रुक्मिणीसमोर बोलत आहेत. आता विवाहून बरेच वर्ष झालेले आहेत, त्यांना मुलं पण झालेली आहेत. आणि त्यावेळेला कृष्ण त्याला रुक्मिणी मातेला म्हणतात की तुझ्या विवाहाच्या वेळेला बरेच राजे, मोठमोठे राजे, वेगवेगळ्या राज्याचे किंवा लोकपाल म्हणजे वेगवेगळ्या ग्रहाचे पण जे प्रमुख आहेत देवी देवता, ते पण तुला प्राप्त करण्यासाठी आतुर होते. आणि ते सर्वजण संपत्ती, प्रभाव, सौंदर्य, शक्ती या सर्वांनी फार युक्त होते. आणि पुढे आणि म्हणतात की जो शिशुपाल होता तो तर तुला प्राप्त करण्यासाठी फार आतुर झालेला होता. आणि तुझ्या भावाने काय केलं होतं? तुझ्या भावाने पण शिशुपालाशी तुझा विवाह करण्यासाठी निश्चित केलं होतं. मग तरी पण तुमच्या कुळासाठी न शोभणारा अशा मला तू का वरलीस, असं रुक्मिणी मातेला म्हणतात. की शिशुपाल पण तयार झाला होता, एवढंच नाही तर तुझा भाऊही रुक्मीही तुला शिशुपालाशी विवाह करण्यासाठी तयार झाला होता तुझा. पण तू काय केलेलं आहेस? तू तुझ्या कुळाला किंवा तुला शोभणार नाही अशा मला वरलीस किंवा माझा निवड केलीस. तर असं तू का केलीस बरं? असं रुक्मिणीला ते म्हणू लागतात. आणि पुढे म्हणतात की हे सुंदरी, रुक्मिणीला म्हणतात, हे सुंदरी, आम्ही काय आहोत? आम्ही फार भयभीत व्यक्ती आहोत आणि बऱ्याच वेगवेगळ्या मोठमोठ्या राजांसोबत आम्ही काय केलेलं आहे? शत्रुत्व निर्माण केलेलं आहे. मग जरासंध आहे, शिशुपाल आहे, दंतवक्र आहे. तर कृष्ण ते आठवण करून देतात, कारण बरेच मोठमोठे राजे काय झाले आमच्याशी त्यांनी शत्रुत्व निर्माण केलेलं आहे किंवा आमच्या विरोधात ते एकत्र झालेले आहेत. आणि आम्ही फार भयभीत आहोत, म्हणून आम्ही काय केलेलं आहे? त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी किंवा सुरक्षित राहण्यासाठी आम्ही काय केलं? ह्या सागरामध्ये एका बेटावर आम्ही राहत आहोत नगर निर्माण करून. म्हणजे आम्ही किती भेत्रे आहोत पहा, असं रुक्मिणी म्हणतायत. आणि फक्त आम्ही भेत्रे किंवा भयभीत झालेलेच आहोत असं नाही, आणि उलट आम्ही आमचं राजसिंहासन पण त्यागलेलं आहे. राजसिंहासन त्यागलेलं आहे म्हणजे काय? की कृष्णाने जेव्हा कंसाचा वध केला तेव्हा कृष्ण किंवा बलराम राजा बनले नाहीत, तर त्यांनी कोणाला राजा बनवलं? उग्रसेन महाराज जे कंसाचे वडील होते त्यांना द्वारका किंवा मथुरेचे राजा बनवलं. आणि त्यामुळे कृष्ण म्हणतायत की पहा, शिशुपाल सारखा एवढे फार शक्तिशाली आणि ऐश्वर्य संपन्न राजा तुला पत्नी म्हणून प्राप्त करू इच्छित होता. बाकी इतरही बरेच लोक तुला प्राप्त करू इच्छित होते, परंतु त्यांना त्यागून तू मला निवडलंस. आणि आम्ही कोण आहोत? आम्ही तर एक फार भित्रे पळपुटे एक राजा आहोत. पळपुटे म्हणजे जरासंधच्या युद्धामध्ये, शेवटच्या युद्धामध्ये ते तिथून पळून आले होते. आणि आम्ही ह्या द्वारकामध्ये राहतोय, परंतु द्वारकेमध्ये आम्ही राजा नाही आहोत, आम्ही सेवक आहोत. उग्रसेन राजा आहे आणि आम्ही तर सेवक आहोत. आणि तू काय केलेलं आहेस? आमच्यासारख्या व्यक्तीला निवडून फार मोठी चूक केलेली आहे. आणि पुढे काय म्हणतात बघा, ते म्हणतात, हे सुंदरी, ज्या पुरुषांचे आचरण अनिश्चित असते आणि ज्यांचे मार्गही समाजास अमान्य असतात, त्यांच्यासोबत राहणाऱ्या स्त्रियांना केवळ दुःखच भोगावे लागते. तर कृष्ण पुढे म्हणतात की ज्या पुरुषांचे आचरण अनिश्चित असतं. मग आता कोणाबद्दल? स्वतःबद्दल बोलत आहेत. कारण कृष्णांचं आचरण अनिश्चित आहे म्हणजे काय? की कृष्ण जरासंधाच्या युद्धामध्ये 17 वेळा जरासंधला हरवतात, पण तो 18व्या वेळा त्या युद्धातून पळून जातात. म्हणजे त्यांचं आचरण काही निश्चित नाहीये, केव्हा काय करतील काय सांगता येत नाही कृष्ण. असं त्यांचं नेहमी आचरण असतं. म्हणून कृष्ण म्हणतात की आमचं आचरण अनिश्चित आहे, काही निश्चितता नाही. क्षत्रिय समुदायामध्ये म्हटलं जातं की त्यांनी जे काही वचन दिलेले आहेत किंवा काय जे प्रतिज्ञा घेतलेले आहे ते कधी भंग करत नाहीत. त्यांचा प्राण गेला तरी ते वचन पालन करतात. पण तो आमचं आचरण कसं अनिश्चित आहे पहा, की महाभारताच्या युद्धामध्ये त्यांनी काय केलं? कृष्णाने प्रतिज्ञा घेतली की आम्ही युद्धामध्ये शस्त्र घेणार नाही, परंतु पुन्हा भीष्म पितामहांच्या सोबत युद्धाच्या वेळेला ते काय करतात? हातामध्ये शस्त्र घेऊन भीष्म पितामहांना मारण्यासाठी जातात. मग हा प्रसंग भविष्यातला आहे, तो युद्धाचा प्रसंग. परंतु एक उदाहरण सांगितलं, म्हणजे कृष्ण काय म्हणतायत की माझं आचरण निश्चित नाही, मी कधी पण काही करू शकतो. आणि त्यामुळे समाजामध्ये माझे बरेच कार्य अमान्य केली जातात सामान्य लोकांच्या द्वारे. मग कृष्ण गोपींची वस्त्र धारण करतात किंवा
रासलीला करतात. तर समाजामध्ये नैतिक मूल्यांचे लोक जे असतात ते कृष्णांची निंदा करतात. आपण 2-3 दिवसापूर्वी याच्याबद्दल बोललेलो आहे. मग कृष्ण त्याचं स्मरण करून म्हणतायत की अशा व्यक्तीबरोबर जी कोणती स्त्री राहते तर तिला दुःखच भोगावं लागतं. आणि तू काय केलेलं आहेस, असे आचरण असणाऱ्या माझ्यासोबत तू राहत आहेस किंवा माझी निवड केलेली आहेस. आणि पुढं म्हणतात, आम्ही तर निष्किंचन आहोत. निष्किंचन या शब्दाचा अर्थ म्हणजे निर्धन. निष्किंचन शब्दाचा अर्थ दुसरा पण होतो, ते पुढे आपण बघू. पण ह्या ठिकाणी कृष्ण कोणत्या दृष्टिकोनातून वापरत आहेत की निष्किंचन म्हणजे जो पूर्णतः निर्धन आहे, त्याच्या मालकीचं काही नाहीये किंवा त्याच्याकडे काही नाहीये, अशा व्यक्तीला निष्किंचन म्हणतात. मग कृष्ण म्हणतात की आम्ही निष्किंचन आहोत, म्हणजेच आम्ही या द्वारकेमध्ये असून पण आमच्या मालकीचं काही नाही, सर्व काही उग्रसेन राजाचं आहे. आणि त्यामुळे जे निर्धन लोक असतात तेच माझी आराधना करतात किंवा मला प्रिय आहेत. आणि जे धनवान लोक असतात ते कधीच माझी आराधना किंवा पूजा करत नाहीत, असं इथे कृष्ण म्हणतायत. का? कारण जे कृष्णांचे भक्त असतात ते पण निष्किंचनच असतात किंवा एक प्रकारे निर्धन असतात. का? कारण कृष्णाचे जे भक्त असतात त्यांना भौतिक गोष्टी प्राप्त करण्यामध्ये काही रुची नसते. भौतिक मान सन्मान धन संपत्ती ह्या गोष्टीमध्ये काही रुची नसते. त्यामुळे कृष्णाचे भक्त भगवंताच्या प्रेमाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यामुळे भौतिक दृष्टिकोनातून जे वैष्णव असतात, विष्णूचे भक्त असतात, ते ज्यादा धनवान नसतात आणि याच्यामध्ये त्यांना काही दुःख नसतं. याचं कारण असं की त्यांना त्याची आवश्यकता वाटत नाही. आणि वैष्णवांकडे किंवा कृष्णाच्या भक्ताकडे सर्वात मोठं धन असतं, ते म्हणजे काय? कृष्ण प्रेमाचं धन. आणि मग ही वास्तविकता आहे. परंतु कृष्ण दुसऱ्या दृष्टिकोनातून सांगत आहेत, स्वतःची निंदा, स्वतःच्याच कमीपणात सांगण्यासाठी. काय म्हणतायत की आम्ही निर्धन आहोत आणि आमची आराधना करणारे, आम्हाला शरण येणारे लोक पण निर्धनच असतात. आणि पुढे म्हणतात की जे काही संबंध असतात लोकांच्या मध्ये, ते संबंध समान जे लोक असतात त्यांच्यामध्येच होत असतात. समतुल्य जे लोक असतात त्यांच्यामध्ये संबंध होत असतात. मग जन्माने, संपत्तीने, रूपाने किंवा प्रभावाने दोन्ही व्यक्ती जर समान असतील तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे संबंध स्थापित होऊ शकतात. पण तो जन्माने किंवा संपत्तीने, प्रभावाने, रूपाने जर दोन व्यक्ती समान नसतील तर त्यांच्यामध्ये जो संबंध असतो तो जादा काळ टिकून राहत नाही. मग इथं कृष्ण काय सांगत आहेत की हे रुक्मिणी माता, म्हणजे त्यांना रुक्मिणी म्हणतात, हे रुक्मिणी, तू संपत्तीच्या दृष्टिकोनातून आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेस, जन्माच्या दृष्टिकोनातून आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. कारण तू एक क्षत्रिय फार उच्च कुटुंबात जन्मल्यात, मी तर गव्याचा मुलगा म्हणून वृंदावनमध्ये वाढलेला आहे. प्रभावाच्या दृष्टिकोनातून आणि रूपाच्या दृष्टिकोनातून म्हणजे कृष्ण म्हणतात की तू तर इतकी सुंदर आहे, मी काही ज्यादा सुंदर नाही आहे. कृष्ण असे म्हणतात. आणि त्यामुळे तुझं आणि माझं विवाह होणं किंवा संबंध जुळणं हे काही योग्य नाही आहे. आपण समतुल्य नाही आहोत आणि म्हणून आपले जे काही संबंध आहेत ते ज्यादा योग्य नाही आहेत किंवा ज्यादा टिकणार नाहीत, असं कृष्ण त्यांना म्हणतात. आणि पुढे तर काय म्हणतात पहा, ते म्हणतात, हे वैदर्भी. वैदर्भी म्हणजे रुक्मिणीचं एक नाव आहे, कारण विदर्भ राज्यामध्ये रुक्मिणीचा जन्म झाला होता, तर त्यामुळे वैदर्भी म्हणतात. हे वैदर्भी, मला वाटतं तू ज्यादा दूरदृष्टी नसलेली व्यक्ती आहेस, म्हणजे एक स्त्री आहेस. दूरदृष्टी म्हणजे तुला दूरदृष्टी नाहीये आणि त्यामुळेच काय झालेलं आहे, तू मला पती म्हणून स्वीकारलेला आहेस. तुला खरोखर दूरदृष्टी असती तर तुला वरण्यासाठी जे इतर राजा आले होते त्यांच्यापैकी कोणाला तर तू पती म्हणून स्वीकारले असतेस. पण तुला दूरदृष्टी नाही आहे आणि तू भावनेच्या आहारी जाऊन माझा पती म्हणून स्वीकार केलीस आणि त्यामुळे तू एक प्रकारे कमी बुद्धिमान आहेस, असं कृष्ण रुक्मिणीला म्हणू लागले. आणि पुढे काय म्हणतात बघा, आता शेवटी एवढं सर्व बोलल्यानंतर म्हणतात, मी वाचून दाखवतो. ते म्हणतात, आता तू आपल्यासाठी अनुरूप असा एखादा सर्वोत्तम क्षत्रियाचा पती म्हणून स्वीकार करू शकतेस, म्हणजे त्याच्या साह्याने तुला वर्तमान आणि पुढील जन्म सुद्धा सर्व मनोवांछित भोग प्राप्त होतील. कृष्ण म्हणतायत की आता पण ज्यादा वेळ गेलेला नाहीये, ज्यादा काही बिघडलेलं नाही. तू आता पण काय करू शकतेस, एखाद्या सर्वोत्तम क्षत्रियाचा पती म्हणून स्वीकार करू शकतेस आणि मी तुला म्हणजे बंधनातून मुक्त करायला तयार आहे आणि तो आताही पती म्हणून स्वीकार करू शकतेस. आणि त्यामुळे काय होईल, तुझं वर्तमान जीवन फार सुखी बनेल आणि पुढचाही जन्म तुला मनवांछित भोग प्राप्त होतील आणि त्यामुळे तू तसं कर.
आणि पहा पुढे आणि म्हणतात शिशुपाल, शाल्य, जरासन, दंतवक्र हे सर्व राजा काय करतात, माझा द्वेष करतात. आणि तुझा जो भाऊ आहे रुक्मी तो पण माझा फार मत्सर करतो. आणि वास्तविक आता पुढं काय म्हणतात पहा, ते म्हणतात की तू मला जेव्हा पत्र पाठवले होतीस आणि त्यावेळेला मी तुझं हरण करण्यासाठी आलो होतो, तर मी का आलो होतो, त्याचं कारण हे नव्हतं की मी तुझ्याप्रती आसक्त झालो होतो किंवा तुझ्याप्रती आकर्षित झालो होतो. तर त्याचं कारण काय होतं की हे जे सर्व राजा माझा द्वेष करतात, जरासंध, शाल्व, दंतवक्र, शिशुपाल किंवा तुझा भाऊ पण रुक्मी पण माझा द्वेष किंवा मत्सर करत होते. तर मला काय वाटलं, माझा काय हेतू होता की तुझं त्या ठिकाणावरनं हरण करून त्यांचा जो अहंकार आहे तो अहंकार मला नष्ट करायचा होता. आणि त्यासाठी मी तिथं आलो आणि तुझं हरण केलं. तुझ्याप्रती आकर्षित झालो म्हणून मी हरण केलं नाहीये. अशा पद्धतीने कृष्ण त्यांना म्हणतायत. म्हणजे तिथे सांगतायत की तू फार सुंदर आहेस, तरी पण मी तुझ्या सौंदर्यावर आकर्षित झालो, तुझ्या प्रेमापोटी तुला हरण केलं असं नाही. तर ते राजे माझ्या फार विरोध करत होते. आणि जसं असतं एखाद्या क्षत्रियाच्या मध्ये की त्या एखादा व्यक्ती आपल्याला विरोध करत असेल तर त्याचा मानहान करण्यासाठी हा व्यक्ती दुसरा व्यक्ती काहीतरी कार्य करतो. तर कृष्ण म्हणतायत की त्या राजांचा अहंकार नष्ट करण्यासाठी मी तुझं हरण केलं, जेणेकरून त्यांना कळेल की मी किती शक्तिशाली आहे, किंवा म्हणजे त्यांचा अहंकार जो काय होता तो नष्ट होईल यासाठी. आणि पुढे म्हणतात की हे रुक्मिणी, आम्ही काय आहोत, आम्ही तर आत्माराम आहोत, आत्मतृत्व आहोत. आता शेवटी हे जे शेवटी बोलत आहेत हे वास्तविक सत्य आहे. आणि ते काय बोलत आहेत की आम्ही आत्माराम आहोत, आत्मतृप्त आहोत, आणि त्यामुळे आम्ही भार्या म्हणजे आमची पत्नी, मुले बाळे किंवा संपत्ती इत्यादीमध्ये आम्ही अजिबात आसक्त नसतो, कारण आम्ही सर्व काही आत्मतृप्त आहोत. आणि आम्ही काय करतो, म्हणजे स्वतःबद्दल म्हणतायत की प्रत्येकाच्या शरीरामध्ये मी एक साक्षीच्या रूपामध्ये वास करत असतो. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मी उपस्थित आहे परमात्माच्या रूपामध्ये, परंतु साक्षीच्या रूपामध्ये. मला कशामध्ये पण आसक्ती किंवा कोणी माझं परका आहे किंवा माझं म्हणजे माझ्यासाठी प्रिय आहे असं कोणी नाही आहे. सर्वजण माझ्यासाठी समान आहेत आणि मी आत्मतृप्त आहे, अशा पद्धतीने कृष्ण रुक्मिणीला म्हणतात. आता पहा, आपण जी काही चर्चा वाचलं किंवा चर्चा केली त्याच्यामध्ये कृष्ण कशा पद्धतीने रुक्मिणीला बोलत आहेत की मी तुझ्यासाठीच योग्य वर नाही आहे, किंवा आम्ही भयभीत आहोत, भित्री आहोत, आम्ही पाहून आलेलो आहे, सागरामध्ये राहत आहोत, बरंच काही अशा पद्धतीने रुक्मिणीला सर्व काही बोलतात. आणि त्यांचा भाव काय होता की रुक्मिणीनं हे सर्व ऐकून माझ्यावर क्रोधित झालं पाहिजे. परंतु काय होतं पहा की रुक्मिणी हे सर्व जेव्हा ऐकू लागते, ऐकतच होती उभारून, तर काय होतं की ती फार एकदम भयभीत होते. का? कारण रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून पहिला कधीही असं अप्रिय संभाषण किंवा कठोर संभाषण ऐकलेलं नव्हतं. आणि त्यामुळे ही रुक्मिणी माता एकदम भयभीत होते, क्रोधित होत नाही, उलट भयभीत होते. का भयभीत होते? कारण तिला वाटतं की कृष्ण असे बोलत आहेत म्हणजे कृष्ण आता मला काय करतील, त्यागून देतील. जरी मी दुसऱ्या क्षत्रियांचा स्वीकार करण्यासाठी मना केला तरी पण कृष्णांच्या ह्या बोलण्यावरनं काय साबित म्हणजे काय ते दाखवत आहेत की ते माझ्याप्रती पूर्ण काहीच आसक्त नाही आहेत किंवा माझ्यावर त्यांना काहीच प्रेम नाही आहे असं ते म्हणत आहेत. मग ते कदाचित मला त्यागतील काय असं विचार करून रुक्मिणी फार भयभीत होते. आणि भयभीत होते एवढंच नाही, तर एकदम चिंतातुर होऊन ते अक्षरशः हुबेले म्हणजे उभा असतानाच रडूच लागते. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. आणि जे चामर ती हलवत आहे ते चामर हलवता काय होतं, ते चामर थांबतं, कारण त्या सेवेकडे लक्ष राहत नाही तिचं, इतकी ती भयभीत होते. आणि त्या भयाच्या स्थितीमध्ये काय करू लागते, खाली पाहत आपलं जे पायाचा अंगठा असतो त्या पायाच्या अंगठ्याने जमिनीवर रेघा मारू लागते. कारण हे एखाद्या व्यक्तीचं लक्षण आहे की तो जरा गोंधळ स्थितीमध्ये असेल, त्याला कळत नसेल काय करायचं काय नाही, त्यावेळेला व्यक्ती असं कधी कधी करतो. तर तसं रुक्मिणी काय करू लागते, आपल्या पायाच्या अंगठ्याने खाली रेघा मारू लागते. आणि तिच्या डोळ्यातून जे अश्रू होते त्या अश्रूमुळे काय होतं, तिच्या डोळ्यातील जे काजळ ते नाही तिच्या गालावरनं ओघावं लागतं, खाली ओघच येऊ लागतं. आणि तिची जी वाणी आहे ती एकदम अवरुद्ध होते, तिला काही बोलणंच शक्य होत नाही, एवढी ती म्हणजे भयाने थरथर कापू लागते. आणि एकदम मान खाली घालून ती अशी उभी असते. आणि तेवढ्यात काय होतं, एवढ्या सर्व भयाच्या स्थितीमुळे तिच्या शरीरात हातामध्ये असणार जो
चामर होता तो एकदम गळून खाली पडतो. तर एक मिनिट आपल्याला मी फोटो पण दाखवतो. तो फोटो आहे की ह्या वर्णनाचा. एक मिनिट. हा फोटो पाहू शकता आपण की या फोटोमध्ये पहा कृष्ण त्या आसनावर आरामशीर बसलेले आहेत आणि बाजूला या 2 दासी आहेत कृष्णांच्या डाव्या बाजूला आणि कृष्णांच्या उजव्या बाजूला रुक्मिणी माता उभी आहेत. आणि कृष्ण तसं बोलत आहेत हसत आणि पहा रुक्मिणी माता एकदम म्हणजे भयभीत झालेली आहे. खाली मान घालून ती विचार करत आहे आणि तिचं जे चामर आहे हातामधलं ते खालीच एकदम ते गळून पडत आहे आणि तशा स्थितीमध्ये ती एकदम खाली बघून रुदन करते म्हणजे दुःखी झालेली आणि कृष्ण पाहून एक म्हणजे स्मित हास्य करतात. मग अशा स्थितीमध्ये काय होतं की आता त्या रुक्मिणीच्या हातातून चामर जे आहे ते खाली पडतं आणि चामर फक्त खालीच पडतं असं नाही, तर रुक्मिणी माता पण त्या एकदम तीव्र भयामुळे किंवा दुःखामुळे ती पण मूर्छेतून खाली पडते. धाड दिशी एकदम तिथं खाली पडते. जसं एखादं झाड असेल आणि मुळातून एकदम कापलं गेलं खोडातून, तर ते जसं धाड दिशी खाली पडतं तशा पद्धतीने रुक्मिणी माता मूर्छित होऊन खाली लगेच पडतात. आणि कृष्ण हे जेव्हा पाहतात की रुक्मिणी काय झालेले आहे की आपण विनोदाने जे काही बोललो त्याचा भाव न समजता रुक्मिणी दुःखी होऊन आता मूर्छेतून खाली पडत आहे, हे पाहून लगेच कृष्ण काय करतात, आपल्या आसनावरून उठतात आणि आसनावरून उठून काय करतात, पुढे येतात आणि आपले 4 हात प्रकट करतात. कारण कृष्ण स्वयं विष्णूच आहेत, चतुर्भुज आहेत, ते कधी 4 हात प्रकट करू शकतात, 2 हात करू शकतात. मग कृष्ण काय करतात, 4 हात आपले प्रकट करतात आणि 2 हाताने लगेच रुक्मिणीला उचलून आपल्या बाहूमध्ये घेतात, आपल्या हातामध्ये घेतात खाली पडलेल्या रुक्मिणीला आणि 2 हातामध्ये आपल्या भाऊमध्ये घेऊन एका हाताने म्हणजे तिसऱ्या हाताने रुक्मिणीचे केस जे विस्कटले, कारण पडताना रुक्मिणी एवढी झाली होती त्याच्या केस जे बांधलेले ते पण शिथिल होऊन केस विस्कटलेली होती. तर कृष्ण काय करू लागतात, रुक्मिणीचे केस सरळ करू लागतात आणि 4थ्या हाताने रुक्मिणीच्या मुखावर त्या भयामुळे घाम आला होता, तर कृष्ण त्या आपल्या 4थ्या हाताने रुक्मिणीच्या मुखावरचा घाम पुसू लागतात. तर अशा पद्धतीने तिथं पूर्ण प्रसंग घडतो आणि कृष्ण विचार करतात की मी तर रुक्मिणीला क्रोध व्हावा, ती मला रागवून बोलावी ह्यासाठी हे केलं, पण तो रुक्मिणी तर पूर्णतः भयभीतून मूर्छितच होत आहे. आणि हे पाहून मग कृष्ण काय करतात, लगेच हे मुख पुसल्यानंतर रुक्मिणीला काय करतात, थोडं मुखावरून हात फिरवल्यानंतर जेव्हा रुक्मिणी शुद्धीवर येते तर रुक्मिणीला मग आलिंगन देतात आणि आलिंगन देऊन मग रुक्मिणीला म्हणू लागतात. आणि मग कृष्ण काय म्हणतात बाबा पुढे, आता पहिला आता बरंच काही चेष्टा मस्करीमध्ये बोलले होते, परंतु आता ते म्हणतात की हे रुक्मिणी, तू अशी माझ्यावर रागवू नकोस, तू मला पूर्णपणे समर्पित आहेस हे मी जाणतो. हे सुंदरी, तू काय बोलतेस हे ऐकावे म्हणून मी केवळ विनोदाने हे बोललो होतो. तर कृष्ण म्हणतात की मला माहित आहे की तू फार मला समर्पित आहेस, पण तू काय बोलतीस, तू माझ्यावर कसे रागवतेस हे पाहण्यासाठीच मी तुला हे विनोदाने बोलत होतो आणि तुझ्या मुखावर क्रोध मला पाहायला मिळेल, तू क्रोधाने माझ्यावर कटाक्ष टाकशील आणि त्या सर्व स्थितीचं किंवा तुझ्या त्या क्रोधाच्या सुंदर रूपाचं मला दर्शन करायचं होतं आणि म्हणून मी काय करत होतो, चेष्टेने असं बोलत होतो, विनोदाने, असं कृष्ण त्यांना म्हणतात. आणि आता रुक्मिणी थोडी जागी झालेली आहे आणि कृष्ण असं बोलत आहेत, तर कृष्ण पाहतात की रुक्मिणी अजून पण क्रोधित नाही आहे, त्यामुळे कृष्ण आणि पुढं थोडं विनोदाने बोलतात. काय म्हणतात की हे रुक्मिणी, तू फार भित्र्या स्वभावाची आहेत. असं म्हणतात, तू फार भित्र्या स्वभावाची आहेस. आणि सामान्य कौटुंबिक जीवनामध्ये पती पत्नींच्या मध्ये असे आचरण चालू असतं, पती कधी पतीला थत्ता विनोदामध्ये बोलतो आणि त्याच्यामध्ये पत्नी क्रोधित होते आणि हेच तर गृहस्थ आश्रम जीवनाचं एक आनंदाचा प्रसंग असतो. परंतु तू फार भित्री आहेस आणि त्यामुळे तू काय केलीस, भयाने मूर्छित झालीस. आणि अशा वेळी कृष्ण त्याला रुक्मिणीला आणि पुन्हा बोलू लागतात. मग काय होतं, मग सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना हा प्रसंग सांगत आहेत. तर सुखदेव गोस्वामी म्हणतात की अशा पद्धतीने हे परीक्षित महाराज, कृष्णाने रुक्मिणीला सांत्वना दिल्यानंतर
आणि समजावून सांगितल्यानंतर की मी तुझी थट्टा मस्करी करत होतो, विनोद करत होतो, हे सांगितल्यानंतर मग रुक्मिणीला थोडा धीर येतो आणि रुक्मिणीला कळतं की कृष्ण तर आपली मस्करी किंवा विनोद करत होते आपल्यासोबत आणि तिला मग खात्री पडते की कृष्ण आपल्याला त्यागणार नाहीत आणि त्यामुळे तिच्या हृदयामध्ये झालेली जी भीती होती, भय होतं, ती काय करते, त्यागून देते. आणि मग कृष्णांकडे एकदा एकदम लज्जापूर्वक बघून काय करू लागते, हसू लागते. प्रेम एक दृष्टीने काय करू लागते, रुक्मिणी माता त्यांच्याकडे बघून हसू लागतात आणि कृष्ण पण हसू लागतात. मग आता एवढा प्रसंग घडतो. मग आता रुक्मिणी माता बोलू लागते. आता पहा, रुक्मिणी माता फार सुंदर इथं वक्तव्य करते. काय वक्तव्य करत आहे की जे काही कृष्णाने बोललेले आहेत रुक्मिणी आणि त्यांच्याबद्दल, म्हणजे मस्करीमध्ये किंवा विनोदामध्ये जे काही बोललेले आहेत त्याचं स्पष्टीकरण आता रुक्मिणी स्वतः देऊ लागते. आणि रुक्मिणी माता म्हणते की हे कमल नयना, कृष्णांना म्हणते, हे कमल नयना, तुमचे म्हणणे खरोखरच म्हणजे तुम्ही जे काय म्हणतात ते बरोबरच आहे. काय बरोबर आहे की तुम्ही म्हणाला की तुम्ही आणि मी आपण दोघे समतुल्य नाही आहोत, तर हे बरोबरच आहे. परंतु त्याच्यामध्ये आणखी सत्य काय आहे की तुम्ही श्रेष्ठ आहात आणि मी तुमच्या समान नाहीये. कृष्णाचं म्हणणं काय होतं की रुक्मिणी, तू फार श्रेष्ठ आहेस जन्माने, रूपाने किंवा प्रभावाने, आणि मी फार कनिष्ठ आहे. पण तिथं रुक्मिणी माता म्हणते की तुमचं बरोबर आहे की आपण समतुल्य नाही आहोत, परंतु वास्तविकता काय आहे की तुम्ही जन्माने, रूपाने किंवा प्रभावाने माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. आणि कशा पद्धतीने श्रेष्ठ आहात की त्रिदेव जे आहेत, त्रिदेवांचे अधिपती, वेगवेगळे देवी देवता पण तुमच्या काय करत असतात, चरणाचा आश्रय घेत असतात, तुमचं गुणगान करत असतात. आणि मी कसे आहे, माझं गुणगान कोण करतात, माझे गुणगान भौतिक लोक करत असतात, भौतिक इच्छा ठेवणारे लोक. आणि त्यामुळे तुमची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही. मी तुमच्यासमोर फार एकदम तुच्छ आहे. मी तर रुक्मिणी माता काय सांगत आहेत की जे देवी देवता आहेत किंवा ब्रह्माजी आहेत, शिवजी आहेत, ते पण भगवंताची स्तुती करतात, त्यांना प्रणाम करत असतात. पण तो रुक्मिणी माता स्वयं कोण आहे, रुक्मिणी माता लक्ष्मी माताच आहेत. आणि लक्ष्मी मातेची उपासना कोण करतात, भौतिक लोक करत असतात, भौतिक भोगाच्या इच्छेने. आणि त्याचं वर्णन इथं रुक्मिणी माता करते की तुम्हाला सर्व देवी देवता शरण जातात, तुमची प्रार्थना करतात, स्तुती करतात, पण माझी शरण कोण येतात, भौतिक लोक येतात, भौतिक भोगाच्या इच्छेने. आणि त्यामुळे तुम्ही फार श्रेष्ठ आहात आणि मी फार कनिष्ठ आहे. आणि त्यामुळे वास्तविक आपलं जे काही संबंध आहे तो समतुल्य नाही, तुम्ही असं जे म्हणाला ते बरोबरच आहे, ते काही चुकीच नाही, परंतु मी तुमच्या समतुल्य नाहीये. असं रुक्मिणी माता कृष्णाला बोलू लागते. म्हणजे बघा दोघांच्या मध्ये किती प्रेम आहे किंवा किती विशेष पद्धतीने त्यांचं संभाषण होत आहे. पुढे रुक्मिणी माता म्हणते की आणखीन एक तुम्ही बोलला की तुम्ही निष्किंचन आहात, असं तुम्ही बोलला, आणि त्यामुळे मी तुमचं वरण करायला नको पाहिजे होतं असं तुम्ही बोलत होता. तर रुक्मिणी माता म्हणते की हे पण बरोबर आहे, तुम्ही निष्किंचनच आहात, पण तो निष्किंचन शब्दाचा एक दुसरा पण अर्थ आहे. त्या अर्थाला रुक्मिणी माता इथं सांगू लागते. निष्किंचन शब्दाचा एक अर्थ आहे की ज्याच्याकडे काही धन नाही आहे, जो पूर्णतः निर्धन आहे, किंवा ज्याच्यामध्ये काही पात्रता नाही कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी, आणि त्यामुळे तो काहीच त्याच्याकडे उपलब्ध नाहीये किंवा त्याच्याकडे काहीच गोष्टी नाहीत, याला निष्किंचन म्हणलेलं आहे. आणि दुसरे एक निष्किंचन शब्दाचा अर्थ आहे की ज्याला कोणत्याही गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा नाहीये, अशा व्यक्तीला पण निष्किंचन म्हटलं जातं. मग रुक्मिणी माता म्हणते की खरोखर तुम्ही निष्किंचनच आहात. का? कारण तुमच्यामध्ये कोणतीच गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा नाहीये. आणि पुढे रुक्मिणी माता म्हणते की तुमच्यामध्ये काय इच्छा नाहीये, कारण या भौतिक जगामध्ये किंवा पूर्ण सृष्टीमध्ये जे काय आहे ते सर्व तुमच्या मालकीचं आहे. मग सर्व काही त्यांच्या मालकीचं असेल, कृष्णांच्या मालकीचं, मग कृष्ण आणि वेगळी काही इच्छा करू शकतात. त्यांच्यासाठी इच्छा करण्यासाठी अशी दुसरी गोष्ट शिल्लकच नाहीये कृष्णांसाठी. आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची इच्छा करण्याची आवश्यकता नाही, सर्व काही तुमच्याकडेच आहे, तुम्हीच त्याच्या सर्व गोष्टींचे मालक आहात. आणि त्यामुळे खरोखरच तुम्ही निष्किंचन आहात. म्हणजे भगवंताने ज्या ज्या शब्दाच्या द्वारे स्वतःची कमतरता दाखवली होती किंवा मी तुझ्यासाठी पात्र नाही हे सांगितलं होतं, त्याच शब्दाद्वारे रुक्मिणी माता काय करताय, कृष्णांची स्तुती करताय आणि कृष्णांना म्हणताय की खरोखर तुम्हीच माझ्यासाठी कसं पात्र आहात हे रुक्मिणी माता सांगत आहे. आणि म्हणते की तुमचे निर्धन लोक असतात ती तुमची पूजा करतात. तर याचं कारण काय? याचं कारण हे आहे की तुम्ही स्वतः त्यांचे बनलेला असता
आणि त्यामुळे त्यांच्याकडे भौतिक धन नसेल, परंतु सर्वात मोठं धन म्हणजे काय, तुमच्याप्रती जो प्रेमभाव आहे, भक्तिभाव आहे, तो तुमच्या भक्तांना प्राप्त झालेला असतो. आणि त्यामुळे बाकीचं धन, भौतिक धन त्यांच्यासमोर एकदम तुच्छ असतं. आणि त्यामुळेच तुमचे जे पूजा करणारे, उपासना करणारे लोक असतात ते निर्धन असतात. आणि ती निर्धनता त्यांच्यासाठी फार सम्मानित गोष्ट असते. त्यांच्यासाठी ती त्रासदायक गोष्ट नसते भक्तांची निर्धनता. परंतु जे भौतिक लोक असतात ते भौतिक लोक फार मूर्ख असतात. त्यांना भौतिक गोष्टी प्राप्त करायच्या असतात आणि म्हणून ते इतर देवीदेवतांची उपासना करतात, तुमची उपासना करत नाहीत. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये काय तुमचं कमतरता, तुमची म्हणजे निम्नता नाही आहे. हे तर विशेष तुमचं लक्षण आहे की तुमचे जे भक्त असतात ते फार विशेष त्यांची स्थिती असते. 1 मिनिट जरा थांबा. आणि काय म्हणते पहा रुक्मिणी माता की हे कृष्ण, हे स्वामी, तुम्ही काय म्हणत होता की फार मोठमोठे राजा मला वरण्यासाठी आले होते, पण तुम्ही त्या सर्वांचा त्याग करून तुमचं जे वरण केलं किंवा तुमची निवड केली तीच फार मोठी चूक केली असं तुम्ही म्हणत होता. परंतु रुक्मिणी म्हणते की हे स्वामी, तुम्ही इतके परम कृपाळू आहात की स्वतःला तुमच्या भक्ताच्या अधीन करून टाकता आणि त्यामुळे मी तुमची निवड केलेली. तुम्ही इतके कृपाळू आहात, इतके दयाळू आहात की मोठमोठे जे मुनिगण आहेत, संन्यासीगण आहेत, ते तुमची महिमा गातात आणि त्याच्या पुढे काय की तुमचे जे भक्त असतात त्या भक्तांच्या तुम्ही स्वतः अधीन होता आणि ह्यामुळे मी तुमचं वरण केलेलं आहे, तुमची निवड केलेली आहे. आणि त्यामुळेच मी काय केलं, ब्रह्माजी, शिवजी किंवा इतर देवी देवतांचा त्याग केला, त्यांना निवडलं नाहीये. मग मी देवी देवतांना निवडलं नाही माझा पती म्हणून, मग दुसऱ्या बाजूला मग या भौतिक जगातील जे राजे आहेत त्यांना मी कसं निवडेन, असं रुक्मिणी माता म्हणताय. म्हणजे रुक्मिणी माता इथं स्मरण कोणत्या प्रसंगाचं करताय, जेव्हा लक्ष्मी मातेची उत्पत्ती झाली. लक्ष्मी मातेची उत्पत्ती केव्हा झालेली आहे, जेव्हा समुद्र मंथनाची लीला झाली. तर लक्ष्मी माता पण त्या समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले आहेत, सागराची पुत्री म्हणून. जे समुद्रातून 14 रत्न उत्पन्न झाले त्यापैकी एक लक्ष्मी माता पण आहे. मग तिथं वर्णन आहे की लक्ष्मी माता जेव्हा समुद्रातून उत्पन्न झाल्या तर त्या ठिकाणी सर्व देवी देवता होते, असुर होते, राक्षस सर्वजण होते. आणि लक्ष्मी माता इतक्या सुंदर होत्या की सर्वांनी लक्ष्मी मातेला पाहिल्या सर्वांना वाटलं की ह्या स्त्रीने किंवा ह्या उत्पत्ती झालेल्या ह्या सुंदरीने आम्हाला पती म्हणून स्वीकारावं, असं प्रत्येकानं वाटत होतं. आणि लक्ष्मी मातेच्या हातामध्ये वरमाला होती आणि लक्ष्मी माता सर्वांकडे पाहत होती. परंतु कुठल्याही देव, म्हणजे तिथं शिवजी होते, ब्रह्माजी होते, बाकी इंद्रदेवता, सूर्यदेवता, सर्व देवदेवता होते. सर्वांना पाहिल्यानंतर लक्ष्मी मातेने कोणाची पण निवड केली नाही. आणि शेवटी तिथं भगवान विष्णू अजित रूपामध्ये अवतारामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते. तर लक्ष्मी माता काय करते, भगवान विष्णूंच्या समोर जाऊन त्यांना आपला हार घालते त्यांच्या गळ्यामध्ये आणि त्यांना पती म्हणून स्वीकारते. माता रुक्मिणी माता पण त्याच लक्ष्मी माता आहेत. मग रुक्मिणी माता म्हणते की मी त्यावेळेला मोठमोठ्या देवी देवतांना माझा पती म्हणून स्वीकारलं नाही, मग मी ह्या भौतिक जगातल्या साधारण राजांना कसं निवडेन, आणि मी त्यांचा जे त्याग केला त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये आणि तुमची जी निवड केली त्याच्यामध्ये पण काही चुकीचं नाहीये, अशा पद्धतीने रुक्मिणी माता म्हणताय. आणि काय म्हणते पहा, अजून एक 5-1 मिनिटं घेऊ आपण, आणि कारण लेट आपण सुरू केलं होतं आणि मग थांबू, कारण अनेक 2-3 श्लोक आहेत आणि मग आपला प्रसंग पूर्ण होईल. तर रुक्मिणी माता म्हणते की आणि तुम्ही काय म्हणाला होता की मोठमोठ्या राजांच्या भयामुळे आम्ही काय केलेलं आहे, समुद्रामध्ये आमचं राजधानी स्थापन करून इथं राहत आहोत, त्यामुळे आम्ही फार भित्री आहोत असं तुम्ही म्हणाला होता. पण तो रुक्मिणी माता म्हणते, हे भगवान, तुम्ही जेव्हा मला हरण करण्यासाठी आला होता तेव्हा पाहिलेलं आहे की तुमच्या सारंग धनुष्याच्या फक्त टंकाराने तुम्ही मोठमोठ्या राजांना काय केलं, भयभीत करून टाकलं आणि तुम्ही एकट्याने सर्व राजांना काय केला, पराजित केला. आणि मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणतात की राजांच्या भयामुळे तुम्ही या द्वारका नगरीमध्ये समुद्राच्या मध्ये येऊन राहिलेला आहात, सागराचा आश्रय घेतलेला आहात, असं तुम्ही जे म्हणतात ते पूर्णतः चुकीचं आहे.
ते बरोबर नाही, कारण तुमचा पराक्रम मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे आणि सर्व राजांना तुम्ही फक्त आपल्या एका सारंग धनुष्याने हरवलेला होता. आता पुढचे 2 आणि श्लोकामध्ये फार सुंदर म्हणते, ते म्हणतात, श्रेष्ठ ऋषीमुनींनी रुक्मिणी म्हणताय, श्रेष्ठ ऋषीमुनींनी गौरवलेला तुमच्या चरणकमलांचा सुगंध लोकांना मोक्ष प्रदान करतो आणि तो साक्षात लक्ष्मीचे निवासस्थान आहे. या सुगंधाचे आस्वादन केलेली कोणती स्त्री अन्य पुरुषाचा आश्रय घेईल? मग जिला भगवंताच्या भक्तीच्या मधला जो आनंद प्राप्त झाला असेल एखाद्या स्त्रीला, तर ती स्त्री दुसऱ्या पुरुषाचा आश्रय कशासाठी घेईल, असं रुक्मिणी माता म्हणतात. आणि पुढे म्हणतात, तुम्ही दिव्य गुणांचे धाम असल्यामुळे आपले खरे हित जाणणारी कोणती स्त्री या सुगंधाची उपेक्षा करेल आणि सतत प्रचंड भयाच्या छायेखाली वावरणाऱ्या पुरुषावर विसंबून राहील. म्हणजे रुक्मिणी माता इथं म्हणत आहे की अशी कोणती स्त्री असेल की जिला तुमचा आश्रय मिळाला तर तो आश्रय त्यागून या भौतिक जगातील एखाद्या पुरुषाचा आश्रय घेईल. आणि भौतिक जगाच्या पुरुषाची म्हणजे काय म्हणजे कमतरता काय आहे की भौतिक जगातले जे पुरुष असतात ते नेहमी भयभीत असतात, भयाने चिंतेने ग्रासलेले असतात, 3 गुणाने प्रभावित असतात. मग एखादी मूर्ख स्त्री अशा भौतिक व्यक्तीचा आश्रय घेईल असं म्हणताय. आणि पुढं आणखी एक श्लोकामध्ये काय म्हणते की अशा ज्या मूर्ख स्त्रिया असतात त्या स्त्रिया काय करतात की तुम्हाला सोडून या भौतिक जगातील एखाद्या पुरुषाचा निवड करतात. आणि या भौतिक जगातला पुरुष म्हणजे कसा असतो की त्वचा किंवा मिशा, नखे असं आवरण असणारं एक ते पोतच असतं. आणि त्या पोत्यामध्ये काय असतं, रक्त, मांस, मज्जा, किडे, विष्ठा, कफ, पित्त, वायू या सर्व द्रव्यांनी बनलेलं ते एक शरीर असतं. आणि त्या शरीरावर काय केलेलं आहे, त्वचा आहे आणि त्या त्वचेला मिशा किंवा नख किंवा केस आहेत. आणि असा तो मृतवतच एक व्यक्ती असतो. आणि जी मूर्ख स्त्री असेल, जिला तुमच्या भक्तीचा आनंद प्राप्त झाला नाही, जिने तुमच्या भक्तीचा आनंद अनुभवला नाही, अशी मूर्ख स्त्री अशा भौतिक पुरुषाला आपला पती म्हणून निवडेल असं रुक्मिणी म्हणतायत. आणि त्या पतीची सेवा म्हणजे काय, एक प्रकारे जिवंत प्रेताचीच सेवा असल्यासारखी. वास्तविक आहे, ते शरीर म्हणजे एक प्रेतच आहे, कोणाचं, स्त्रीचं असू दे किंवा पुरुषाचं असू दे. त्याच्यामध्ये आत्मा आहे म्हणून ते कार्य करत आहे. आत्मा निघून गेलं तर ते शरीर म्हणजे काय, एक प्रेतच आहे. आणि त्या प्रेताची सेवा सर्वजण करत आहेत. मग पुरुष त्या एक आपल्या पत्नीची सेवा करत असेल तर ती प्रेताची सेवा करत आहे, आणि स्त्री जर पतीची सेवा करत आहे तर ती प्रेताचीच सेवा करत आहे. हे कोणाला लागू होतं, भौतिक लोकांना. भक्तांना लागू होणार नाही. भौतिक लोकांना का लागू होतं, कारण भौतिक लोकांच्या दृष्टिकोनातून काय आहे की ते शरीर म्हणजे स्वतः मानतात. मग ते त्यांचे पती आहेत, त्या पतीच्या शरीराला ते आपले पती मानतात, आणि पुरुष त्यांच्या पत्नीच्या शरीराला आपली पत्नी मानतात. आणि आत्म्याचं ज्ञान त्यांना माहीतच नसतं, आणि त्यामुळे त्या शरीराची एकमेकांची सेवा करत आहेत. म्हणजे कशाची सेवा करत आहेत, प्रेताचीच सेवा करत आहेत. मग रुक्मिणी माता फार किती कठोरतेने बोलत आहे. तर ह्या अशा स्त्रिया आहेत त्या मूर्खच आहेत. मग रुक्मिणी माता स्त्रियांबद्दल बोलताय म्हणजे पुरुष काही बुद्धिमान आहेत असं नाही. जे पुरुष या भौतिक जगातील सुंदर स्त्रीला भुलून त्या सुंदर स्त्रीची पत्नी म्हणून स्वीकार करतात आणि भोग घेण्याचा प्रयत्न करतात, ते पण मूर्खच आहेत. याचा अर्थ वैवाहिक जीवन स्वीकारायचं नाही असं नाही, पण तो वैवाहिक जीवनामध्ये मग आपण समजलं पाहिजे की ते शरीर नसून आत्मा आहेत. मग आपली पत्नी असेल, आपले पती असतील, ते आत्मा आहेत, ते शरीर नाही आहेत. शरीर तर निर्जीव आहे पूर्णतः. आणि त्या आत्मस्तरावर आपण एकमेकांची सेवा केली पाहिजे, एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे भगवंताच्या भक्तीसाठी. मग ते वास्तविक योग्य जीवन आहे. मग इथं रुक्मिणी माते म्हणते की अशा ज्या मूर्ख ज्या स्त्रिया असतात, ज्या भौतिक पुरुषाला निवडतात, त्या मूर्ख आहेत. परंतु मी तशी मूर्ख नाही आणि म्हणून मी तुम्हाला निवडलेला आहे. अशा पद्धतीने कृष्णांना ती बोलू लागते. आणि मग शेवटी जे कृष्णाने एक वाक्य बोललो त्याच्याबद्दल बोलते की हे कृष्ण, बरोबर आहे, तुम्ही काय आहात, तुम्ही आत्माराम आहात, आत्मतृप्त आहात, आणि त्यामुळे तुम्हाला आनंदासाठी आमच्या सर्वांची आवश्यकता नाहीये. परंतु तरी पण चुकूनही एखादी दृष्टी आमच्यावर पडली तुमची, तेवढ्यामध्येच आम्ही संतुष्ट आहोत. आणि ती दृष्टी पडली नाही तरी चालेल, तरी आम्हाला फक्त जन्मोजन्मी तुमच्या चरणाची सेवा करायची आहे. आणि हे कृष्ण, मला एकच वरदान तुम्ही द्या, ते म्हणजे काय की जन्मोजन्मी मला तुमच्या चरणाचा आश्रय प्राप्त व्हावा आणि तुमच्या चरणाची सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी.
तुम्ही आत्मतृप्त असल्यामुळे आमच्याकडे तुम्ही लक्ष देणार नाही, तरी पण आम्हाला तुमची सेवा करायची आहे, असं रुक्मिणी माता म्हणते. आणि असं म्हणून मग रुक्मिणी माता शांत होते आणि मग भगवान कृष्ण रुक्मिणीच्या ह्या बोलण्याने फार आनंदित होतात, प्रसन्न होतात. म्हणजे पहा किती रुक्मिणी मातेचं प्रेम आहे, की ज्या ज्या पद्धतीने जर आपण भागवतमध्ये ह्या 10व्या स्कंदामधला 60 नंबरचा अध्याय आहे, जो आता आपण चर्चा करत आहोत. आता मी वेळ नसल्यामुळे बऱ्याच म्हणजे फास्ट सांगत आहे, पण तो हा अध्याय जर वाचला आपण, तर रुक्मिणी माता किती सिस्टमॅटिक पद्धतीने, की कृष्णाने जे जे काही चुकीचं बोललेलं आहे त्यांच्याबद्दल, स्वतःबद्दल, ते सर्व रुक्मिणी माता काय करत आहे, करेक्शन करत आहे. आणि सर्व गोष्टी कशा म्हणजे सर्व त्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत आणि तुम्ही त्या सर्व गुणाने कसे युक्त आहात, हे फार चांगल्या पद्धतीने रुक्मिणी माता सांगत आहे. आणि त्याच्यावरून कळतं की रुक्मिणी माता किती भगवंताप्रती समर्पित होती. आणि कृष्ण हे ऐकल्यानंतर रुक्मिणी माता म्हणतात की हे रुक्मिणी किंवा हे भामिनी हा शब्द वापरतात आणि ते म्हणतात की तू जे काही संभाषण आत्ता जे बोललेस ते खरोखर सत्य आहे, मी ह्याला स्वीकारतो, असं कृष्ण शेवटी म्हणतात. कारण त्यांना माहित होतं की आता काही करून आपण रुक्मिणीला क्रोधित करू शकत नाही. शेवटी रुक्मिणीच्या समोर कृष्ण स्वतः पराजय स्वीकारतात. ही भगवंतांची स्थिती आहे. भगवंत आपल्या भक्तांच्या समोर स्वतःला पराजित करण्यामध्ये फार आनंद घेतात. आणि कृष्ण रुक्मिणीला क्रोधित करू इच्छित होते, पण रुक्मिणी क्रोधित नाही झाली, परंतु उलट रुक्मिणीने एवढी मोठी स्तुती केली कृष्णांची की कृष्ण त्या स्तुतीला ऐकून फार प्रसन्न होतात आणि रुक्मिणीला म्हणतात की खरोखर तू जे काय बोललेले आहेस ते मी सत्य म्हणून स्वीकार करतो आणि तुझं जे माझ्याप्रती समर्पण आहे त्याच्यामुळे मी फार प्रसन्न झालेलो आहे. आणि तू जे काही वरदानाच्या रूपात मला मागितलीस की जन्मोजन्मी माझ्या चरणाची सेवा तुला प्राप्त व्हावी, ते वरदान तुला शाश्वत रूपात प्राप्त होईल, अशा पद्धतीने कृष्ण रुक्मिणीला म्हणतात. आता रुक्मिणी तर शाश्वत रूपात भगवंताची संगिनीच आहे, पण तो या मनुष्य लीलेमध्ये कृष्ण तसं त्यांना म्हणत आहेत. आणि असं म्हणून काय होतं, फार चांगल्या पद्धतीने मग आणि पुढे जरा संभाषण त्यांचं होतंच, म्हणजे एकमेकांची स्तुती करत आहेत दोघी. आणि शेवटी मग काय होतं की कृष्ण म्हणतात की खरोखर तू मला विवाहासाठी जे ब्राह्मणाला पत्र देऊन पाठवले होतंस, तर त्याच वेळेला मी तुझ्याप्रती फार आकर्षित झालो होतो. पहिला आकर्षित झालो नव्हतो म्हणतो, पण आता पुन्हा म्हणतायत की मी फार त्यावेळेला तुझ्याप्रती आकर्षित झालो होतो. आणि त्या प्रसंगामध्ये मी काय केलं, रुक्मी होता त्या रुक्मीचं फार म्हणजे त्याला अपमानित केलं, परंतु तरीही तू काय केलं नाहीस, मला ज्यादा विरोध केला नाहीस. रुक्मिणी त्यावेळेला दुःखी होते, परंतु कृष्णाला ज्यादा ती कठोरतेने बोलत नाही. आणि पुढे जाऊन आता पुढचा प्रसंग, एका प्रसंगामध्ये रुक्मीचा वध पण केला जातो बलरामजींच्याकडून. तर त्याचं पण स्मरण करून, कारण रुक्मीचा वधाचा प्रसंग याच्या अगोदर घडला होता, तर कृष्ण म्हणतात पहा मी काय केलं की रुक्मीला तुझ्या भावाला विद्रूप केलं आणि पुढे जाऊन आमच्या यादवांच्याकडून तुझ्या भावाचा वध पण केला गेला, तरी पण तू आम्हाला काही विरोध केला नाहीस आणि खरोखर तुझं समर्पण फार श्रेष्ठ आहे आमच्याप्रती आणि त्याने मी फार प्रसन्न झालेला आहे, असं म्हणून कृष्ण काय करतात, रुक्मिणीला फार स्तुती करतात, त्यांची म्हणजे एकदम प्रेमाने त्यांच्याशी बोलतात. आणि हे सर्व पाहून रुक्मिणी माता पण फार आनंदित होते. आणि असं होऊन काय होतं, म्हणजे त्यांच्यामध्ये हे एकदम प्रेममय आदान प्रदान त्या ठिकाणी घडतं. मग सुखदेव गोस्वामी सांगत आहेत शेवटी की ह्या प्रसंगावरून ते म्हणतात की भगवान श्रीकृष्ण फक्त रुक्मिणीसोबतच एवढ्या आनंदाने जीवन जगत होते, व्यतीत करत होते असं नाही, तर 16,108 ज्या पत्नी आहेत त्या प्रत्येकांच्या महलामध्ये कृष्ण नेहमी उपस्थित असायचे. आणि तिथं अशा पद्धतीने प्रत्येक आपल्या पत्नीसोबत वेगवेगळ्या पद्धतीने आदान प्रदान प्रेमाचं करून त्या पत्नीला आनंद द्यायचे किंवा स्वतःही आनंद घ्यायचे. तर असं भगवंतांचं कौटुंबिक जीवन होतं. आणि मग मूर्ख जे लोक असतात ते भगवंतांच्या अशा कार्यांची निंदा करतात. का? कारण त्यांना माहीतच नाही की भगवंत काय करू शकतात. तर ह्या ठिकाणी सुखदेव गोस्वामी म्हणतात की फक्त रुक्मिणीसोबतच नाही, तर प्रत्येक राण्यांच्या सोबत ते प्रत्येक महलामध्ये उपस्थित राहून अशा पद्धतीने प्रेमाचं आदान प्रदान करून आनंदाचा उपभोग घेत होते. तर ठीक आहे, आपण थांबूया, आपला वेळ झाला आहे. नेहमीप्रमाणे थोडा लेट सुरू केलं, तुम्ही आपण लेट घेतलं. तर आता पुढचा प्रसंग आपण उद्या सुरू करू, पुढचा जो प्रसंग आहे तो. आणि त्याच्यामध्ये पण आपण आणि काय काय लीला घडल्या त्या पाहू. ठीक आहे, सर्व भक्तांचे फार फार धन्यवाद. आपण सर्वजण जोडून राहत आहात आणि या कथेचा आनंद घेत आहात. शेवटी आपण काल आपला कार्यक्रम काही कारणाने होऊ शकला नाही, लाईट ह्या भागात नसल्यामुळे.
तर काल दिवस फार विशेष होता. काही भक्तांना कळालं असेल, की काल परमपूज्य राधानाथ महाराजांचा व्यासपूजेचा दिवस होता. राधानाथ महाराजांचा जन्मदिवस होता कालचा. जसं परमपूज्य लोकनाथ महाराजांचा जन्मदिवस किंवा व्यासपूजे दिवस आषाढी एकादशीचा असतो, तसं महाराजांचा म्हणजे राधानाथ महाराजांचा व्यासपूजे दिवस कालचा होता तिथीनुसार. मग बऱ्याच वेगळ्या मंदिरामध्ये ते कार्यक्रम साजरे केले गेले. तर आपण इथं करू शकलो नाही आपल्या ह्याच्यामुळे, परंतु आम्ही थोड्या छोट्या प्रमाणात इथं केलेला होता. तर त्यानिमित्ताने आपण काही भक्तांनी म्हणजे महाराजांचे प्रवचन पण आपण काल एक झालं होतं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं ऐका म्हणून. तर काही भक्त ऐकले असतील, काही भक्तांनी ऐकलं नसेल तर आपण ते पुन्हा ऐकू शकता. त्याच्यामध्ये मराठी भाषांतर केलेलं पण प्रवचन आपल्याला ऐकता येतं महाराजांचं. त्याची पण लिंक आपण काल आपल्या ग्रुपवर पाठवली होती. ज्यांना कोणाला शक्य असेल तर ते पण आपण श्रवण करू शकता. जेणेकरून अशा आविर्भाव दिवसानिमित्त त्या आचार्यांची किंवा शुद्ध भक्तांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते, अशा शुद्ध भक्तांची वाणी श्रवण केल्यानंतर. तर अशा पद्धतीने आपण त्यांच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करू शकतो. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय. नमस्ते नर सिंहाय. लाद लाद दाहिने प्रल्हाद नाद दाहिने. हिरण्यकशी पूर्वक्षः. हिरण्यकशी पूर्वक्षः. शीलटङ्कनकालये. शीलटङ्कनकालये. इतो न सिंगापर तो न सिंगा. इतो न सिंगा तो न सिंगा. यतो यतो यामित तो न सिंगा. यतो यतो यामित तो न सिंगा. बहिर्न सिंगारुद येन सिंगा. बहिर्न येन सिंगा. नर सिंहमदीं शरणं प्रपदे. नर सिंहमदीं शरणं प्रपदे. तव कर कमलवरे नाकाम् अद्भुत सिंहाम्. दलित हिरण्यकशिपु तनुबिंगा. केशवदूता हरि रूपा. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय विघ्न विनाशक नृसिंहदे. विघ्न विनाशक नृसिंहदे. जय प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज. जय प्रल्हाद महाराज. प्रभुपाद 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 प्रभुपाद. जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद. नित्य गौर हरि बोल. हरि बोल. हरि बोल. हरि बोल. नित्य गौर हरि बोल. हरि बोल. हरि बोल. हरि बोल.
भक्ति विघ्न विनाशक भक्तवत्सल सिन्हा श्री भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। हरे कृष्ण।